माझ्या घरात तर तेच होतं, जो माझा नवरा म्हणजे त्याला जसं वाटतं तसं. माझ्या मनाचंही होत नाही, माझ्या मुलांच्या मनाचंही होत नाही, माझ्या नवऱ्याला जे वाटेल तेच होतं. हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता दुपारचे वाजले 1:30 आणि अजून माझा नवरा घरी आला नाही जेवायला. आत्ता म्हणजे मी फोन केला होता, जस्ट येणार आहे का जेवायला, तर बोललाच नाही काही. म्हणजे फोन बायकोचा आलाय, काय म्हणती काय नाही हे सुद्धा नाही ऐकून घेतलं. फक्त मी म्हटलं कुठेही, म्हटलं इथं आहे, आणि मी म्हटलं कधी येणार आहे, तर काहीच उत्तर नाही आलं. मग म्हटलं जाऊ दे, नाही आलं तर नाही, आता बोलायचं येईन तेव्हा येईन. अजून मी जेवले नव्हते, 1:30 वाजलेत. म्हटलं आपण तरी जेवून घ्यावा, आपण कशाला आता हे. आपण फोन करून विचारलं होतं म्हणजे मी येणार का जेवायला, मी थांबले असते तोपर्यंत, पण काय नाही म्हटले, कधी येणार आहे कधी नाही येणार. तर आज मी तुम्हाला माझं जेवण शेअर करते. तर हे पा, मी काय खाती, ही भाजी आहे, म्हणजे ही घेवड्याची भाजी केली होती मी, घेवडा. तर ही आहे भाजी, आणि ही आहे बाजरीची भाकरी, आणि हे आहे दूध, म्हणजे दूध भाकर खाणारी मी. आणि ही मी घेतले चरचर तोंड करायला घेवड्याची भाजी, आणि हे घेतलंय पाणी. तर आता हे बघा तांब्याचं काय हाल झाले तुम्हाला दाखवते. तुमच्या घरात असे तांबे आहेत का नाही आहे ते मला कमेंट करून सांगा. हे हाल कुणी केलेत आमच्या घरामध्ये हे तांब्याचे. अजून 2-3 तांबे आहेत, म्हणजे या त्यांचे हाल असेच झालेत. तर हे हाल कसं काय झालेत तेच मी तुम्हाला आत्ता सांगते. तर माझा मुलगा आहे, त्याला जर राग आला ना, राग, तर भांडे फेकून देतो. मग ते फुटू नाही तर तुटू नाही तर त्याचं कसंही हाल होऊ दे, त्याला त्याची गरज नाही आहे. तर त्यानेच हा तांब्या फेकून दिला होता, आणि त्यामुळे एवढा चेंबलाय. म्हणजे त्याला इतका राग येतो, इतका राग येतो, प्रचंड राग येतो. आत्ता नाही येत सध्या, म्हणजे पाठीमागे येत होतं त्याला. आणि रागाचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगते. त्याला त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं, म्हणजे अजूनही त्याच्या मनाविरुद्धच होते, पण त्याचं कोण ऐकून नाही घेत घरामध्ये, म्हणून त्याला राग येतो. तर असं झालं होतं. आता 6 महिने झालेत आमच्या इथं कामाला माणसे, तुम्हाला माहीत आहे. 6 महिन्यापासून मी म्हणते कामाला माणसे, कामाला माणसे, आणि ते माणसं 6 महिन्यापासून आहे. जर त्यांना बाहेर रूम दिली घेऊन, तर सिंगल रूम आमच्याकडे 3,000ला आहे, आणि डबल रूम आमच्याकडे 4,500 भाडे म्हणजे त्याचं. आणि मग आम्ही म्हटलं त्याच्यामध्ये काही ड्रिंक पण करतात, तर करत होते, म्हणजे आता ते नाही आहे याच्यामध्ये. तर काय झालं, ते ड्रिंक करायचे तर ते पिऊन तमाशा करायचे, आणि त्या पोराला अजिबात आवडायचं नाही. म्हणजे त्याचं 10वीचं वर्ष आहे, आणि ते सगळे त्याच्याच रूममध्ये राहत होते. तर मग वच ते त्याला आवडायचं नाही, आणि मग त्याला लय राग यायचा. तर तो म्हणत होता का माझ्या रूममध्ये हे ठेवूच नका, पण आता आमची मजबुरी आहे. म्हणजे आम्हाला वाटायचं तेवढंच भाडं वाचलं, आणि ह्या रूममध्ये एकटाच राहतो, तर आम्ही त्याचं ऐकत नव्हतं, आणि तसंच ठेवलं त्यांना. त्याच्या मनाविरुद्ध आम्ही केलं, म्हणून त्याला राग येऊन त्याने त्याचा राग हा भांड्यांवर काढलाय. तर आमच्या घरात असं असते, सध्या त्याच्याच रूममध्ये राहतात ते. त्याला राग येतो, त्याला अजिबात आवडत नाही त्याचा रूम कोणासोबत शेअर केलेला. पण काय आहे, आम्ही म्हणतो तेवढंच आमचे पैसे वाचतील, जाऊ दे. फक्त ते दिवसभर कुठं घरी असतात, रात्रीच असतात, असं आम्ही त्याची समजूत काढतो. आणि त्याच्याच रूममध्ये त्यांना ठेवले. मलाही त्याच्या रूममध्ये ठेवलेलं आवडत नाही आहे, पण मी माझ्या नवऱ्यास पुढे बोलू शकत नाही बाबा, कारण मी का नाही बोलू शकत. मग ते म्हणे तू माझं ऐकत नाही. आणि प्रत्येक नवऱ्याला आहे ना बायको ऐकणारी पाहिजे. जर का ती प्रत्युत्तर देऊ लागली तर त्या घरामध्ये भांडणं होतात. म्हणून
जाऊ दे, जसं चाललंय तर तुम्हाला वाटतं न ठेवावं तर ठेवा, आणि तुम्हाला वाटतं नाही ठेवावं नका ठेवू. तर आपलं असं असते. तर माझं असे, तर माझ्या नवराच सगळे डिसिजन घेतो. म्हणजे त्याला काय वाटतंय काय नाही वाटू, आपण त्याच्यात हा म्हणायचं बस. आपल्याला चांगलं वाटू नाही वाटू, कारण मी जास्त बोलतच नाही. म्हणजे बोलल्याने जर भांडणं होत असतील तर आपलं गप्पच राहिलेलं बरं. तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत